हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल क्रिएटिव्ह कॉर्नर 505. आज आपण बनवणार आहोत स्कॉच एग. त्यासाठी मी 3 ते 4 अंडे उकडून घेतले आहेत, बॉईल करून घेतले आहेत आणि ते नंतर सोलून घेतले आहेत. आणि मी 4 ते 5 बटाटे बॉईल करून आणि नंतर सोलून घेतले आहेत. त्यानंतर मी त्याला खिसणीवर खिसून घेतले आहे. आता त्यामध्ये आपण लसूण, आलं आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक कुटून त्यामध्ये घातल्या आहेत. त्यानंतर अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे. आता हे सर्व आपण छान मिक्स करूया. त्यानंतर हाताला थोडं तेल लावून घ्या, त्यामुळे आपल्या हाताला ते मिश्रण चिटकणार नाही. हे मिश्रण थोडंसं हातावर थापून घ्या. पातळ असं लांबट गोल आकार तयार करा. त्यानंतर एक बॉईल केलेलं अंड त्यामध्ये ठेवा आणि हे जे बटाट्याचं मिश्रण आहे त्याने हे अंड आपल्याला पूर्ण कव्हर करून घ्यायचं आहे. सर्व बाजूनी बटाट्याच्या सारणाने हे कव्हर करून घ्या, लपेटून घ्या. करायला खूपच सोपी अशी ही रेसिपी आहे. जर तुमच्याकडे घरी काही एखादी बर्थडे पार्टी आहे, किटी पार्टी आहे, तर त्यासाठीही तुम्ही बनवू शकता. दिसायला पण खूप छान दिसते आणि एकदम टेस्टी बनते. अशा प्रकारे हातावर हे बटाट्याचं सारण थापून घ्या परत आणि सर्व अंडे त्यामध्ये 1 बाय 1 लपेटून घ्या. अशा प्रकारे आपले सर्व अंडे तयार झाले आहेत. आता आपण यांना फ्राय करून घेऊया. फ्राय करण्यासाठी मी इथे बारीक रवा यूज केला आहे. त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीपुरते मीठ घाला. रव्यापेक्षा जर तुम्ही इथे ब्रेड क्रम्सचा वापर केला तर खूप छान तयार होते. माझ्याकडे ब्रेड क्रम्स नव्हते, त्यामुळे मी हे रवा लावून त्याला मी फ्राय करत आहे. मी तुम्हाला परत एकदा सांगते, माझ्याकडे ब्रेड क्रम्स नव्हते म्हणून मी रवा यूज करत आहे. तुम्ही जेव्हा हे करताल तेव्हा नक्की ब्रेड क्रम्सच यूज करा. अशा प्रकारे सगळ्या बाजूनी तो रवा त्याला लावून घेतलाय. हे सर्व करत असताना एका साईडला गॅसवर पॅन गरम करा व त्यामध्ये थोडे तेल घाला. तेल गरम झाले की हे अंडे हळूहळू त्यामध्ये सोडा आणि मध्यम आचेवर हे अंडे फ्राय करून घ्या. थोडं हलक्या हाताने याला आपल्याला पलटवून घ्यायचंय. अशा प्रकारे त्याला गोल्डन ब्राऊन असा रंग येईपर्यंत फ्राय करून घ्या.
आणि पेपर टॉवेलवर त्याला काढून घ्या, म्हणजे एक्सेस ऑइल निघून जाईल. थोडं थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर त्याला धारदार सुरीने असं उभा ठेवून कट करून घ्या. मी रवा यूज केला, त्यामुळे हे मिश्रण थोडस सैलसर झालं आहे. त्याच जागेवर जर तुम्ही ब्रेड क्रम्स यूज केले तर हे एग स्कॉच स्कॉच एग सॉरी एकदम छान तयार होतात. तुम्ही नक्की ट्राय करा.